नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. प्रथम आपण कटोरीला टक्स टाकून घेऊया. दोन्ही कटोरींना 1.5 इंचाचा टक्स टाकून घेऊया. त्यानंतर कटोरी योकला अर्धा इंचाच्या मापाने शिवूया. शिवताना 2 टिपा टाकायच्या जेणेकरून आपली शिलाई पक्की होते. अशा पद्धतीने आपण दोन्ही भाग तयार केलेले आहेत. त्यानंतर आपण ब्रेसपट्टी शिवून घेत आहोत. बघू शकता ब्रेसपट्टी कशा पद्धतीने मी शिवत आहे. शिवल्यानंतर एक्स्ट्रा कापड असेल तर कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण बाही शिवणार आहोत. मेन कपड्यावर बाही ठेवून नंतर पलटी करून आपण दाब टीप टाकून शिवून घेणार आहोत. बाही शिवताना जरा व्यवस्थितच शिवायचं आहे, कारण काही बाहींना काट असल्यामुळे बाहेर कापड येता कामा नये, म्हणून आपण व्यवस्थित हात फिरवून शिवून घेणे. आता आपली बाही शिवून झाली आहे आणि एक्स्ट्रा असलेले कापड आपण कट करून घेत आहोत. अशा पद्धतीने काम केल्याने आपले कामाला फिनिशिंग पण येते. आणि बघा कशा पद्धतीने छान बाही तयार झालेली आहे. त्यानंतर आपण गळ्यावर मार्किंग करून घेतले आहे. आपल्याला हवी ती डिझाईन आपण चॉकनी करून घेऊ शकतो. आता माझ्या कस्टमरला वेगळा पॅटर्न शिवायचा होता, म्हणून ही डिझाईन मी निवडलेली आहे. बघू शकता मी कसं कटिंग केलेलं आहे त्याचं. त्यानंतर आपण ब्लाऊजचं मेन कापड आहे त्याच्या उजव्या म्हणजे जी डिझाईन असते त्या डिझाईनवर अस्तर ठेवून शिवून घेणार आहोत. तुम्हाला असं शिवता येत नसेल तर तुम्ही पिनअप करून शिवलं तरी चालेल. मला प्रॅक्टिस असल्यामुळे शक्यतो मी असेच गळे शिवते. कॅनव्हास वापरून जरी शिवला तरी गळ्याला खूप फिनिशिंग येते, पण मी कॅनव्हास कधीतरी वापरते, कधी वापरत नाही. पण काही हरकत नाही, ब्लाऊजला गेटअप व्यवस्थित येतो. पाहू शकता मी कशा पद्धतीने हाताने फिरू कापड शिवते. जो गळा आपण काढलेला आहे त्याच गळ्यापर्यंत पाठीमागचा पण भाग तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता आता गळ्याचं कटिंग करत आहे. गळा कट करताना अगदी सावधानगिरीने कट करावा, जेणेकरून आपल्या मेन कपड्याला काही इजा न होता व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. बघा कशा पद्धतीने मी कटिंग करत आहे. त्यानंतर आपण सरळ कापड करून गळ्याच्या शेपवर दाब टीप टाकून घेणार आहोत. दाब टीप टाकल्याने आपला गळा अगदी कोरीव असा दिसतो. पाहू शकता कसे कोण वगैरे आलेले आहेत. अगदी परफेक्ट अशी डिझाईन गळ्याचा शेप दिसतो. बघा कशा पद्धतीने मी काटावर अशी टीप चालवून घेत आहे. अगदी अलगदपणे बोट ठेवून व्यवस्थित अशी टीप टाकून घेऊया, जेणेकरून आपल्या गळ्याचा प्रॉपर शेप दिसू शकतो. पाहू शकता कशा पद्धतीने आपण गळा तयार केलेला आहे. अगदी रेखीव गळा झाला आहे. त्यानंतर आपण आपल्या ब्लाऊजला सूट होईल अशी लेस लावून घेतलेली आहे. लेस लावल्यानंतर मध्ये पॅच लावला आहे छोटा. आता पुढील भाग तयार करून घेत आहोत.
ब्रेसपट्टी तयार जोडलेली आहे. आता दोन्ही पार्ट सेम आहेत का चेक करून घ्यायचे एकदा. त्यानंतर आपण हुक लूप पट्टी तयार करणार आहोत. त्यासाठी 1.5 ते 2 इंचाचं कापड घेऊन हुक पट्टी तयार करत आहे. बघू शकता कशा पद्धतीने हुक पट्टी तयार करते ते. अगदी ब्लाऊज शिवायची पद्धत ही सोपीच आहे. बघू शकता हुक पट्टी तयार करत आहे. एक्स्ट्रा फॅब्रिक असेल तर कट करायचे आहे. त्यानंतर आपण लूप पट्टी तयार करून घेणार आहोत. पाहू शकता लूप पट्टी तयार झालेली आहे आपली. त्याच्यावरून एक टीप टाकून घेतली की एकदम फिनिशिंग ब्लाऊज दिसतो आपला. बघा आता हे दोन्ही भाग समान आहेत का एकदा चेक करून घ्यायचं. जर समान नसतील, वर खाली असतील तर कटिंग करून घ्यायचं आहे. पण माझे दोन्ही भाग समान आहेत, बघू शकता तुम्ही. त्यानंतर सर्व पार्ट्स मी जोडून घेतले आहेत आणि त्यानंतर मी फिटिंगची टिपचा टाकत आहे. पाहू शकता तुम्ही स्लीव जोडलेली आहे, बॅक जोडलेला आहे, फ्रंट पण जोडलेला आहे. एक्स्ट्रा फॅब्रिक असेल तर कट करून टाकायचं आहे. त्यानंतर पूर्ण ब्लाऊज आपला तयार झालेला आहे. डिझाईन बघू शकता कशी सुंदर दिसते. त्याला आता आपण कपड्याचेच लटकन बनवणार आहोत, कारण सध्या रेडीमेड लटकन कोण वापरत नाही आहे. फॅब्रिकचेच कपड्याचेच बनवलेले लटकन आवडतात. पाहू शकता मी वेगळा पॅटर्न वेगळी डिझाईन बनवत आहे. 2 लटकन असे तयार करणार आहे. बघू शकता तुम्ही खूप सुंदर दिसतात असे लटकन. हे बघा किती सुंदर झालेले आहेत. अशा पद्धतीने दोन्ही साईडचे नॉट्स तयार करून घेत आहे. शक्यतो लटकन बनवण्यासाठी 3.5 ते 4 इंच चौरस आयताकृतीमध्येच चौकोनामध्येच करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले डिझाईन सुंदर होईल. अशा पद्धतीने मी आता नॉट जोडून घेत आहे. नॉट जोडण्यासाठी गळ्यावर 2.5 ते 3 इंचापर्यंत नॉट जोडून घ्यायची. बघा दोन्ही नॉट जोडून झालेले आहेत. बघू शकता कशी सुंदर डिझाईन दिसत आहे. तुम्हाला पण ही डिझाईन आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी ह्याचा पॅटर्न तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये